नमस्कार मंडळी, पंढरपूर लाईव्हमध्ये आज आपण पाहणार आहोत डॉक्टरांमधल्या देवाची ही कहाणी। समजलेल्या माहितीनुसार शीतल श्रीराम राठोड राहणार शेळगाव यांची प्रसूती ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे झाली। परंतु जन्मल्याबरोबरच बाळ न रडल्यामुळे श्वास घेण्यासाठी बाळाला त्रास झाल्यामुळे निळसर रंगाचे बाळ होत असल्याचं लक्षात येताच बालरोग तज्ञ डॉक्टर भारत चव्हाण यांनी वेळेत योग्य ते उपचार केल्यामुळे या बाळाला वाचवण्यात यश आले। बघा आमचे सोनपेठ प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। डॉक्टरांना देव म्हणतात ते उगाच नाही, तसा मृत्यू कुणाच्या हातात नाही, पण देवरूपी डॉक्टर कित्येक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणतात आणि नवजीवदान देतात। जन्मानंतर या बाळाच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती, परंतु डॉक्टरांनी आशा सोडली नाही। बाळाला जिवंत करण्यासाठी धडपड केली आणि अखेर डॉक्टर भारत चव्हाण यांच्या व परिचारिका वैशाली गाडे, निशा चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश हे आलंच। शेवटी चमत्कार हा झालाच। या बाळाच्या जीवनदानानंतर त्याचे आई, वडील आणि आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळलेलं आढळून आले। त्यामुळं बाळाचे आई वडील आनंदात आहेत। बाळ सुखरूप असल्याचंही डॉक्टर भारत चव्हाण यांनी सांगितले। ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथून बाळाला सुखरूप डिस्चार्जही देण्यात आलाय। यावेळी बाळाच्याच नात्यातील या महिलेनं पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली। काय झालं? बाळ जन्मला की खाली आलडलं नाही, काय नाही। मग ते मॅडम हे मोठे करू लागले आणि ते भारत चव्हाण आले, डॉक्टर तेव्हा सुधीत आलं.